नमस्कार, मी दीपक पळसुले. नमस्कार, मी अश्विन बापट. ई वाहनं क्रांती घडवणार का हा प्रश्न काही दशकांपूर्वी केवळ एक संकल्पना वाटणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या त्यास बऱ्यापैकी सर्वसामान्य झाल्यात होऊ लागल्या. सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिफाईड वाहतुकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. काळाची ती गरज आहे असं म्हणावं लागेल. पण इलेक्ट्रिक वाहनं ही खूप उत्तम निवड आहे. विशेषतः आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी आणि सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये वाहतूक हे एक मोठं शाश्वत आव्हान असणार आहे, कारण आपण बघतोय की ठिकठिकाणी वाहतूक कोंडी किंवा प्रदूषण, पर्यावरण या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये ज्या त्या आणखी कदाचित जटिल होऊ शकतात. त्यामुळे निर्माते आणि आपल्यासारखे लोक इलेक्ट्रिक फ्लीट वाहनांकडे वळण घेत मोठी भूमिका बजावू शकतात. ज्यामध्ये ई वाहनांचे फायदे तोटे काय, या ई वाहनांमध्ये कार, बाईक ही वेगळी कशा पद्धतीनं ठरते, याचा देखभालीचा खर्च किती आहे, कसा तो होतो, याच्या चार्जिंग स्टेशनचं काय, नैसर्गिक संसाधनांची बचत यामध्ये होते का, याच्यातनं जी सरकारकडनं सबसिडी दिली जाते आहे, जी घोषित केली जाते आहे, त्याचे नेमके फायदे काय, निर्मिती क्षेत्रात यामध्ये येणाऱ्या जे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे का, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये खरं म्हणजे अनेक मान्यवर आपल्यासोबत सहभागी होणार आहेत, कारण जसं आपण म्हटलं की आजची ही काळाची गरज आणि एकूणातच हा प्रश्न जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. खास करून आपण बघितलं कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये जेव्हा सगळं काही बंद होतं तेव्हा सुधारत चाललेलं वातावरण आणि मग पुन्हा एकदा जेव्हा सगळं काही सुरू झालं तेव्हा गाड्या आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर प्रदूषण मग असं नेमकं वाढायला लागलं. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळामध्ये ई व्हेकल किंवा ई वाहनं हा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि या सगळ्याबद्दल आज आपण विचारमंथन करणार आहोत. अनेक मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. आपल्यासोबत आहेत उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि यासोबतच विविध मान्यवर आपल्यासोबत असतील. आपल्यासोबत असणार आहेत आशिष कुमार सिंग, अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे. त्यासोबतच निखिल देशपांडे असणार आहेत, टाटा सिनियर जनरल मॅनेजर प्रोडक्ट डेव्हलपमेंट ई व्हेकल बिझनेसचे. यासोबत गणेश निबे आहेत माझ्यासोबत स्टुडिओमधून, जे निबे मोटर्सचे सर्वेसर्वा सुद्धा आहेत. ते निर्मितीमध्ये या क्षेत्रात आहे, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा या सगळ्यातला अनुभव नेमका काय आहे तो आपल्याला या परिषदेमध्ये, या चर्चेमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार. यासोबतच आपल्यासोबत आहेत किशोर धारिया, की जे आपण गेल्या अनेक दिवसांपासून सतत ई व्हेकलच्या बाबत ऐकत आहोत की हे पर्यावरण पूरक आहे, पण हे खरंच पर्यावरण पूरक आहे का, याचे पर्यावरणाशी काय नेमके संबंध आहेत याबद्दल त्यांची संस्था सुद्धा काम करते आहे. तर आपण किशोर धारिया यांच्याकडून या सगळ्याबद्दलचे पर्यावरणाच्या दृष्टीनं नेमकं काय महत्त्व आहे या गाड्यांचं हे सुद्धा जाणून घेणार आहोत. यासोबत पुण्यावरून आपल्यासोबत असणार आहेत दिलीप देसाई, जे ऑटो एक्सपर्ट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा या सगळ्या बाबतीतला मोठा हातखंडा आहे. तर आपण दिलीप देसाई सरांचं सुद्धा स्वागत करूयात. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्यासोबत असणार आहेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. तर आदित्य ठाकरे जे गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्याबाबतची पॉलिसी ठरवत आहेत. तर महाराष्ट्र राज्याचं ई व्हेकल बाबतचं नेमकं काय धोरण आहे ते आपण आदित्य ठाकरेंकडून जाणून घेणार आहोत. आपण सुरुवातीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जाऊयात. देसाई सर, स्वागत आहे या परिसंवादामध्ये आपलं. महाराष्ट्र राज्याचं ई व्हेकल बाबतचं नेमकं धोरण काय? महाराष्ट्र राज्याने अलीकडेच ई व्हेकलचं एक स्वतंत्र धोरण जाहीर केलं. आणि हे धोरण आता करताना आम्ही 3 आमच्या विभागांना त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. एक म्हणजे आमचा उद्योग विभाग आहे, दुसरा म्हणजे वाहतूक विभाग आहे, परिवहन विभाग, आणि तिसरं आहे पर्यावरण विभाग. या तिन्ही विभागांच्या प्रमुखांनी मिळून हे धोरण तयार केलं आणि ते सादर केलं. त्यामुळे हे धोरण आता परिपूर्ण आणि सर्वंकष असं झालेलं आहे. मी खास करून उल्लेख करीन आदित्य ठाकरे यांचा. त्यांनी हे धोरण अधिक प्रभावी व्हावं यासाठी विशेष लक्ष दिलं आणि स्वतःच्या पर्यावरण विभागाला सुद्धा याच्याशी जोडून घेतलं. त्यामुळे आमचं हे धोरण हे भारतामध्ये तरी अव्वल ठरलेलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ह्या धोरणाची वैशिष्ट्य काय, तर आम्ही हे धोरण खरेदीदारांना, विक्री करणाऱ्यांना आणि ह्या वाहनांची एकंदर व्यवस्थापन करणाऱ्या ह्या सर्वांच्या दृष्टीनं हिताचं कसं होईल, आकर्षक कसं होईल याचा विचार केलेला आहे. म्हणजे जर खरेदीदारांचा विचार केला, ग्राहकांचा, की जास्तीत जास्त ग्राहकांनी इंधनावर, जी इंधन प्रदूषण करतं, डिझेल असेल, पेट्रोल असेल, धूर ओकतात त्या गाड्या, ती वाहनं कमी करावीत किंवा जुनी असतील तर ती बाजूला करावीत आणि नवीन वाहनं घ्यावीत किंवा नवीन वाहन घेताना आता विजेवर चालणारं वाहन घ्यावं.
ह्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे ओळखून आम्ही त्याच्यामध्ये जर चारचाकी वाहन कोणी ग्राहक घेणार असेल तर राज्य सरकार त्याला 1.5 लाख रुपयाचं अनुदान देईल. मी त्याच्या खरेदीच्या किमतीवर त्याला 1.5 लाख रुपयाचं एक प्रकारचा डिस्काउंट मिळणार आहे. राज्य सरकारकडचं अनुदान आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आम्ही दुचाकी वाहन जर कोणी घेणार असेल, मोटरसायकल, स्कूटर्स, तर त्यांना सुद्धा 10,000 रुपयाचं अनुदान देणार आहोत. इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं, दुचाकी, टू व्हीलर, तर त्याला 10,000चं अनुदान. आणि सगळ्यात महत्वाचं, सार्वजनिक वाहतूक ही महत्वाची आहे. तिला आपण जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे ओळखून राज्य सरकारने बसेस, जर इलेक्ट्रिक बसेस कोणी जे घेत असतील, ज्या यंत्रणा, त्या सर्वांना 20 लाख रुपयाचं प्रत्येक बस मागे हे अनुदान दिलं जाणार आहे. मला असं वाटतं हे फारच आकर्षक आहे. कारण एका बसची किंमत जी काही असेल त्या बसमधून 20 लाख रुपये ताबडतोब वळते होणार आहेत. त्यामुळे ही वाहनं घ्यावीत, ह्याला ते उद्युक्त होतील, तयार होतील. हा आम्ही तर करतोच आहोत. यापेक्षा आणखी जास्त आकर्षण निर्माण व्हावं म्हणून वाहन कर आहे. जर इलेक्ट्रिक व्हेकल घेतलं तर वाहन कर 0. आता जर आपण इंधनावरचं वाहन घेतलं तर त्याला दरवर्षी जो ट्रान्सपोर्ट टॅक्स आहे, व्हेकल टॅक्स किंवा याच्यावरचा जो वाहन कर आहे, तो दरवर्षी आरटीओला भरावा लागतो. आणि ते हजारो रुपयांचा तो एक प्रकारचा कर हा ग्राहकावर येतो. तो आता 0 होणार आहे, पूर्णपणे माफ. त्याचबरोबरीनं आम्ही नोंदणीचा खर्च आहे, वाहन रजिस्टर करावं लागतं, हा रजिस्ट्रेशनचा खर्च पूर्ण आता काढून टाकला. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीनं इलेक्ट्रिक व्हेकल घेणं हे आता जास्त आकर्षक ठरणार आहे. यापेक्षा मला एक सांगितलंच पाहिजे की अनेकांची वाहनं जुनी होतात, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, आणि मग ते काढावी लागतात, त्यांना काढायची असतात. हे काढणं वाहन आणि नवीन घेणं ह्याचा निर्णय झाला पाहिजे. हा निर्णय त्यांनी गतिमानतेनं घ्यावा, लवकर घ्यावा, म्हणून आणखी एक आकर्षण आम्ही दिलेलं आहे. आणि ते असं की जुनं वाहन तुम्ही जर स्क्रॅप करणार असाल तर त्या स्क्रॅप करण्यासाठी आम्ही 5-7 हजारापासून 25,000 रुपयाचं अनुदान देणार आहोत. म्हणजे एकाकडे जर डिझेलवरचं, पेट्रोलवरचं वाहन आहे, त्याला ते रद्द करायचंय, तर नवं घेताना त्यांनी जर इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचं ठरवलं तर 2 चाकी वाहन असेल तर त्याला 7,000 रुपये आम्ही त्या स्क्रॅपचं अनुदान देऊ. 15,000 रुपये 3 चाकी, म्हणजे जे रिक्षावाले आहेत त्यांच्यासाठी 15,000 रुपये आकर्षण. आणि 4 चाकी वाहन जर कोण रद्द करणार असेल, स्क्रॅपमध्ये टाकणार असेल आणि नवं वाहन इलेक्ट्रिकचं घेणार असेल तर 25,000 रुपये ॲडिशनल डिस्काउंट, ॲडिशनल अतिरिक्त अनुदान. म्हणजे खरेदीचं अनुदान आहेच, त्या स्क्रॅपचं जुनं वाहन काढण्यासाठी सुद्धा हे धोरण आकर्षक केलंय. असं हे आपलं धोरण आहे. ते ग्राहकांसाठी अतिशय आकर्षक आहे. मॅन्युफॅक्चरर जे आहेत, ई व्हेकल जे तयार करतील मॅन्युफॅक्चरर्स, त्यांच्यासाठी सुद्धा काही आकर्षण आहे, पण तुम्ही नंतर सांगेन. देसाई साहेब, याच्यामध्ये तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पावलं देखील निश्चित टाकण्यात येतील. पण माझा एक मुद्दा याच्यामधला असा आहे की या गोष्टी जशा होत जातील, म्हणजे जसजशी 4 व्हीलर्स, ई व्हेकल किंवा 2 व्हीलर्सची संख्या वाढत जाईल, तसतसं काही विशिष्ट शहरांमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही असं काही टाइम फ्रेम केला आहे का की अमुक एक शहर, त्याच्यानंतर असं आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत का ओव्हरऑल महाराष्ट्र म्हणून आपण विचार करून तसं पुढे जाणार आहोत? हा झाला एक भाग. दुसरा मुद्दा म्हणजे पुण्यासारखं शहर जिकडे 2 व्हीलरचं शहर म्हटलं जातं, तर त्याच्याबद्दल काही वेगळा विचार ई व्हेकलच्या दृष्टिकोनातून होणार आहे का? नक्कीच. आपल्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो की आमचं उद्दिष्ट काय. तर आम्ही पहिला टप्पा असं ठरवलंय की 5 लाख वाहनं ही पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 5 लाख वाहनं ही इलेक्ट्रिक व्हेकलवर रूपांतरित झाली पाहिजेत. म्हणजे डिझेल पेट्रोलवरची वाहनं बाद होऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल आली पाहिजेत. 5 लाखाचा पहिला टप्पा आहे. त्याच्यातून जवळजवळ आम्हाला 1 लाख रोजगार नावानं निर्माण होईल. हे एक आहे. आणि दुसरं तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे की 2 व्हीलर्स, 2 चाकी, दुचाकी वाहन आहेत. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की एकंदर जे आपलं वाहनातून जी वाहतूक होते त्यापैकी 70% वाहतूक ही 2 व्हीलर आणि 3 व्हीलर मधून होते.
फक्त 30% वाहतूक ही चारचाकी वाहनांमधून होते. 70% वाहतुकीसाठी लोक दुचाकी आणि तीनचाकी वाहनं वापरतात. बर. म्हणून तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्राचं जे हे धोरण आहे हो. त्याच्यामध्ये 2 चाकी आणि 3 चाकी वाहनांना जास्त प्रोत्साहन देतोय. कारण ती जर बदलली गेली हो. तर जास्तीत जास्त वाहतूक ही त्याच्यातून इलेक्ट्रिकमध्ये होईल आणि आपल्याकडचं प्रदूषण कमी होईल. आपलं इंधनावरचा जो आपला भार आहे तो कमी होईल. इंधन कमी वापरलं जाईल, प्रदूषणही कमी होईल आणि आपल्या देशाला तुम्हाला माहिती आहे की हे जे प्रवाही इंधन आहे डिझेल पेट्रोल याची टंचाईच आहे, त्याच्यातून एक मुक्तता मिळेल. खरंय. त्यामुळे ह्या दोन्ही टप्प्यांवर हो. हे धोरण जे आहे राज्याचं आणि राज्य सरकारने खूप सखोल विचार केलाय. हो. नक्कीच. पुढचा प्रश्न दीपक विचारतोय, पण तत्पूर्वी आपण एक आवाहन करूया आपल्या प्रेक्षकांना की हा कार्यक्रम आता तुम्ही फेसबुक लाईव्हवर देखील बघत आहात, तर फेसबुकवरचे जे मंडळी बघतायत त्यांनी प्लीज या विषयाशी निगडीत प्रश्न नक्की विचारा, म्हणजे त्या तज्ज्ञांकडे आम्ही ते घेऊन जाऊ शकू. आणि मुख्य म्हणजे देसाई साहेबांव्यतिरिक्त जी तज्ज्ञ मंडळी इकडे आहेत या क्षेत्रातली, तर त्यांना देखील माझं आवाहन आहे की मंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, तर तुमच्या मनातले देखील काही प्रश्न असतील तर आपण देसाई साहेबांना जरूर विचारावेत. दीपक. देसाई सर, तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती हा जो तुम्ही मुद्दा मांडला, पण आता जी काही जुनी वाहनं आहेत त्याच्यामध्ये जे मुव्हिंग पार्ट्स आहेत हे ई व्हेकलमधनं नामशेष होणार आहेत. त्यामुळे बेरोजगारी, त्याच्यावर अवलंबून असलेले जे काही व्यावसायिक आहेत तर त्यांचं नेमकं पुढे काय होणार, आणि त्यासोबतच शाश्वत वीज निर्मिती हा आपल्या इकडे कायमस्वरूपी जो प्रश्न आहे तर त्याच्याबद्दलचं नेमकं ई व्हेकल जे आपण आणू पाहतोय धोरण, तर त्यावर आपलं काय धोरण ठरलेलं आहे? असं आहे की शेवटी बदल होत असतात, जग बदलत असतं, कालानुरूप हे बदल स्वीकारावे लागतात. आणि म्हणूनच कन्व्हेन्शनल व्हेकल्स किंवा इंधनावर चालणारी जी वाहनं आहेत त्यांची जागा आता इलेक्ट्रिक व्हेकल घेत आहेत. हा फार मोठा बदल होतोय. हा बदल जगाला स्वीकारावा लागेल आणि आपण जगापेक्षा वेगळे नाहीत, आपल्याला स्वीकारले पाहिजेत. त्यात काय होणार आहे हे बरोबर आहे. ऑटो कॉम्पोनंट्स किंवा मोटारींचे सुटे भाग तयार करणाऱ्या काही लोकांना ते सुटे भाग कदाचित आता बनवावे लागणार नाहीत, परंतु इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणाऱ्या काही ज्या वस्तू आहेत, काही त्याचे सुटे भाग आहेत ते निर्माण करण्याची संधी निर्माण होणार आहे. बॅटरी ही जी काही लिथियम आयन बॅटरी आहे त्याचं एक मोठं दालन तयार होतंय. त्याच्यासाठी लागणारे फोर्जिंग आहे किंवा कास्टिंग आहे. खास करून मी इथे उल्लेख करीन आणि त्याबद्दल आपल्याला सर्वांना एक समाधान किंवा अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये फाउंड्री उद्योग हा पूर्वीपासून प्रगत अवस्थेत आहे. आणि त्या फाउंड्रीचा उद्योग आपल्याला माहिती आहे, कोल्हापूरसारखं केंद्र आहे, त्याचं पुण्यासारखं केंद्र आहे, ह्या ठिकाणी हा फाउंड्रीचा उद्योग प्रगत अवस्थेत असल्यामुळे ह्या बॅटरींना लागणाऱ्या ज्या लिथियम आयन बॅटरीची जी बॉडी आहे त्याच्यासाठी अॅल्युमिनियम डायकास्टिंग करावं लागतं. हे तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच उपलब्ध आहे. अॅल्युमिनियम डायकास्टिंग करणं किंवा फोर्जिंग त्याचं जे करावं लागतं यासाठी महाराष्ट्रामध्ये आधीच आपण आघाडी घेतलेली आहे. तो फायदा होईल. तो नव्यानं म्हणजे बॅटरीच्या बाबतीत त्याला सुद्धा अनुसरून बाकीचे जे काही देसाई सर तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे बाकीचे उद्योग सुद्धा नव्यानं सुरू होतील महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे त्यानुसार. देसाई सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, मी पुन्हा तुमच्याकडे येतोच. आपण सुरुवातीला यानंतर निखिल देशपांडेंकडे जाऊयात पुण्याला. निखिल सर, महाराष्ट्र सरकारचं जे ई व्हेकलचं धोरण आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, हा एक माझा पहिला प्रश्न. आणि याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की उद्योग धोरण ज्या कंपन्या ठरवतात, ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अव्वल आहेत, त्यामध्ये टाटाचं एक नाव घेतलं जातं, दुसरं मारुती सुझुकीचं नाव सुद्धा घेतलं जातं. तर टाटाच्या काही गाड्या तर रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण त्यासोबतच मारुती सुझुकी सारखी जी कंपनी आहे जी म्हणते की आम्ही 2025 पर्यंत गाडी आणणार नाही. मग इतकी तफावत या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला का पाहायला मिळते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो पहिल्यांदा. आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल ही कॉन्सेप्ट किंवा ही कल्पना अजूनही बाहेरच्या देशांपेक्षा कमी रुजलेली आहे. त्यामुळे आपले बरेचसे कस्टमर इलेक्ट्रिक व्हेकल म्हणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडं कुतूहल, थोडी भीती
अशा पद्धतीने हा प्रवास चालू झालेला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलबद्दलचा सेफ्टीचा कन्सर्न किंवा त्याची किंमत जास्त असते, अशा पद्धतीने ते आपण या इलेक्ट्रिक व्हेकलला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने जे काही नवीन आता धोरणं किंवा इन्सेंटिव्ज आणलेले आहेत ते हे जे सगळे ग्राहकांच्या मनातले हे जी बॅरियर्स आहेत ते दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. कारण एक म्हणजे गाडीच्या लेवलला म्हणजे प्रॉडक्ट लेवलला जे काही इन्सेंटिव्स सरकारनी दिलेले आहेत जे आत्ता देसाई साहेबांनी इथे समजून सांगितले, त्यांनी गाडीची किंमत कमी होते. ह्याच्या व्यतिरिक्त गाडी बनवणाऱ्या लोकांना पण काही इन्सेंटिव्ह सरकार देतं आहे. त्याच्यामुळे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनाही एक प्रोत्साहन मिळतं आहे आणि अशा रीतीने सर्वांगानी या धोरणाचा विचार करून म्हणजे प्रॉडक्ट लेवलला, मॅन्युफॅक्चरर्सच्या लेवलला आणि जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं आहे ते बनवणाऱ्या लोकांच्या दृष्टीने, ह्या तिघांच्या दृष्टीने हे जे धोरण आहे ते अतिशय उत्तम आहे आणि मला असं वाटतं की या धोरणाचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोक आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्स खरेदी करतील. आणि हा जो ग्राफ आम्ही बघितलेला आहे गेल्या 2 ते 3 वर्षातला, पॅन्डेमिक असूनही जी डिमांड आपल्याला दिसते आहे पर्सनल बायर्सची, ती अजून काही प्रमाणात मल्टिप्लाय होईल असं मला वाटतं. खरंय. निबे मोटर्सचे गणेश निबेजी देखील आपल्यासोबत आहेत. तर गणेश निबेजी, आपण टाटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं. या पॉलिसीबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतोय, गेल्या काही दिवसांमध्ये ही टर्म जी आहे ती वारंवार समोर येते. खरोखरच ई व्हेकलच्या दृष्टिकोनातून इज ऑफ डुईंग बिझनेस महाराष्ट्रामध्ये या पॉलिसीमध्ये येऊ शकतं? तुमचं काय निरीक्षण? ज्या पद्धतीने आजचा जो प्लॅटफॉर्म आहे ई वाहन क्रांती घडवेल का? बरोबर. ई वाहन क्रांती 100% घडवेल बर. आणि हजारो लाखो लोकांना रोजगार देईल. हा आजच्या कार्यक्रमाचा मेन प्लॅटफॉर्म आहे. तर सरांनी, देसाई सरांनी आणि भारत सरकारने ज्या पद्धतीने पॉलिसी जी काही डेव्हलप केलेली आहे, प्लॅटफॉर्म जो बनवलेला आहे हा अत्यंत कौतुकास्पद आहे आमच्यासारख्या स्टार्टअपसाठी. आज आम्ही ई सायकल्स, ई स्कूटर, ई रिक्षाज आणि लिथियम आयन बॅटरी, लिथियम पॉलिमर बॅटरी, त्याच्यामध्ये 2-3 प्रस्ताव आमचे असे आहेत की जी लिथियम आयन बॅटरी आपण जे आज प्रेझेंट करतो की लिथियम आयन बॅटरी इंडियात यायला पाहिजे, स्टार्ट व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने आज पोल्युशनवरती आपण चर्चा करतोय की पोल्युशनमध्ये आपण डिझेल पेट्रोलचा विचार करून आपण ई व्हेकल आपण लॉन्च करतोय, त्या लिथियम आयन हा सुद्धा एक पोल्युशनला रिलेटेड खूप मोठा भविष्यातला एक धोका आहे. हा विचार पॉलिसीमध्ये पण विचार व्हायला पाहिजे. लिथियम पॉलिमर हे त्याची पुढची एक टेक्नॉलॉजी आहे. दोन्ही 3 वर्षापूर्वी BI सर्टिफाय करून निबे मोटर्सनी हा एक भारतामध्ये प्लॅटफॉर्म बनवला आणि आज आम्ही DRDOला लिथियम आयन, लिथियम पॉलिमर आणि फ्युएल सेल आम्ही आज सप्लाय करतोय. त्यातनं आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटल्यात. त्यानंतर निबे मोटरने 3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून लिथियम ग्राफाईन टेक्नॉलॉजी ही आज भारतामध्ये अशा प्रकारे प्रेझेंट केलेली आहे. विदिन अ इयर्स पुण्यामध्ये आम्ही हा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये ॲनॉड आणि कॅथॉड याचं पर्सेंटेज आमच्याकडे 0 असणार आहे. आणि जे आज ग्राफाईन आपण रोड कन्स्ट्रक्शनला यूज करतोय ते आम्ही आज बॅटरीमध्ये कन्वर्ट करून घेतलं. IIT वाराणसीकडनं आम्ही ह्या टेक्नॉलॉजी सर्टिफाय करून फायनल स्टेजला आम्ही या गोष्टीवर काम करत आहोत. आणि ह्या लिथियम आयन डिस्पोजल किंवा लिथियम आयन रिसायकल ही टेक्नॉलॉजी जर ह्या प्रस्तावामध्ये जर आणली गेली तर भविष्यातला येणारा धोका आजच आपण कव्हर करू शकतो. सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे. आणि दुसरा मुद्दा की सरांनी सांगितलं की 5 लाख व्हेकल्स आपण हे करतोय. आमचा एक प्रस्ताव असा आहे की रेट्रोफिटिंग जी टेक्नॉलॉजी आहे जी आता आम्ही स्कूटरमध्ये आणि रिक्षामध्ये स्टार्ट करतोय पुण्यामध्ये, की एक्झिस्टिंग पेट्रोल आणि डिझेल्स याला आम्ही रेट्रोफिटिंग मध्ये कन्वर्ट करतोय. तायवान बेस्ड कंपनीला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून आम्ही ती टेक्नॉलॉजी भारतात आज आणलेली आहे. भारत सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही हा प्रस्ताव लवकर त्यांना सादर करत आहोत की रेट्रोफिटिंग जर लवकर आणली तर जेणेकरून या ई व्हेकलला मोठ्या प्रमाणावरती एक बूस्ट मिळू शकते. आणि ई व्हेकल आज आम्ही सगळ्यात मोठा चॅलेंज ई व्हेकलसाठी जे आमचं म्हणजे हा एक स्टार्टअप चांगल्या अर्थानं मिळालेला आहे. आपल्यासोबत किशोरधारी आहेत. सुभाषजी, आपल्यासोबत किशोरधारी आहेत, ते तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारतायत. किशोरजी.
खरं तर महाराष्ट्र शासनाने जे ई व्हेकल धोरण आणलेलं आहे ते धोरण खरोखरच उत्तम आहे, जेणेकरून लोकांपर्यंत ई व्हेकल्स आपल्या महाराष्ट्रातला भारतातला एक असा महाराष्ट्र आहे की इतर राज्यांच्या तुलनेने फार इफेक्टिव्हली ई व्हेकल्स धोरण आपण राबवतोय. मला दोनच गोष्टी यामध्ये विचारायच्यात. एक तर आपण ई व्हेकल्सच्या धोरणामध्ये ज्या चार्जिंग स्टेशन्स आपण लावणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चार्जिंग स्टेशन्स आहे. ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स म्हणतो त्यावेळेला आत्ता भारतामध्ये 75% कोल बेस्ड जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये जाताना जास्तीत जास्त जोपर्यंत सोलारसारख्या इलेक्ट्रिसिटीसारख्या आपण पर्यायांकडे जात नाही तोपर्यंत मला असं वाटतं की परिपूर्ण असं आपलं जे धोरण आहे ते होत नाही. आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की आपल्या धोरणामध्ये आपण जे चार्जिंग स्टेशन्स आहेत त्या चार्जिंग स्टेशनसाठी ज्या फास्ट चार्जिंग स्टेशनसाठी मला वाटतं 5 लाख रुपयाचं अनुदान आहे आणि छोट्या चार्जिंग स्टेशनसाठी ज्या 2 व्हीलर्सच्या आहेत त्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान आपण देतोय. पण त्याच्यामध्ये एक सूचना अशी होती की जे चार्जिंग स्टेशन ही सोलार बेस्ड चार्जिंग स्टेशन असतील त्यांना जास्त प्राधान्य देऊन त्यांच्याकरता काहीतरी सुविधा असती तर मला असं वाटतं की ह्यात परिपूर्णता आली असती. दुसरा एक प्रश्न असा होता सर की आपण जी ई व्हेकलचं धोरण आणलेलं आहे त्या आपल्या इलेक्ट्रिकल वाहनांचं जे धोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक ह्याच धोरणामध्ये म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सामाजिक संस्था असतील किंवा इतर काही साहित्य असतील याच्या माध्यमातून ई व्हेकल्सचा आपण प्रसार आणि प्रचार करणार होतो. नक्कीच. पण कुठेतरी त्यात कमी पडतोय. खरंय. ते आपण वाढवलं दोन्ही पाहिजे असं प्रश्नांची माझं उत्तरं मत. घेऊया उत्तरं त्यांच्याकडनं. जाणून घेऊया. देसाई साहेब या दोन्ही प्रश्नांची उत्तरं. हो, पहिली गोष्ट बरोबर आहे की चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्या माणसासमोर नेहमीच प्रश्न राहील की मी गाडी घेऊन बाहेर गेल्यानंतर मध्ये जर मला चार्जिंग करायचं असेल तर कुठे भेटेल. आणि त्यामुळे चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याला आम्ही हे प्रोत्साहन दिलेलं आहे ज्याचा उल्लेख आपणच केला धारिया साहेब. आणि त्याप्रमाणे मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रकारच्या चार्जिंग स्टेशनसाठी अनुदानाच्या रूपानं आम्ही प्रोत्साहन देतो आहोत. ह्याचबरोबरीनं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊन आम्ही आमच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना सोबत घेत आहोत. म्हणजे आपली हायवे ऑथॉरिटी आहे, आमचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहेत, त्यांचे काही मार्ग आहेत, त्या मार्गांच्या दुतर्फा ही चार्जिंगची स्टेशन्स तयार व्हावीत यासाठी आपण प्रोत्साहन देत आहोत आणि ह्या महामंडळांनाही बरोबर घेतो आहोत की ज्याच्यामुळे ह्या व्यवसाय करायला जे उत्सुक असतील त्यांना एक तातडीने मदत मिळू शकेल. आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जोरात व्हावं यासाठी जे आम्ही प्रोत्साहनं दिलेली आहेत त्याला प्रतिसाद मिळू लागलेले आहेत. मी स्वतः अलीकडेच नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचं एक अत्यंत आधुनिक आणि ज्याला आदर्श म्हणता येईल अशा चार्जिंग स्टेशनचं माझ्या हस्ते उद्घाटन होतं म्हणून गेलो होतो आणि त्या कंपनीने चार्जिंग स्टेशनची एक साखळीच तयार करायचं ठरवलेलं आहे. अशा साखळ्या जर तयार झाल्या तर मला असं वाटतं की चार्जिंगमुळे घाबरण्याचं कारण नाही. आणि मोठे जे उद्योजक किंवा गुंतवणूकदार आहेत त्यांचं लक्ष याकडे आहे की कुठल्या देशामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतंय. म्हणजे आपण टेस्ला गाडीचा नेहमी उल्लेख करत असतो की टेस्लाची गुंतवणूक कधी येणार म्हणून प्रश्न विचारले जातात. आता टेस्ला कंपनीने अशा काही जणांना त्या एजन्सीला नियुक्त केलेलं आहे की त्यांनी चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं आणि त्यांच्यामुळे जर चार्जिंगची स्टेशन्स ठिकठिकाणी निर्माण झाली आणि जर त्यांना एक विश्वास वाटला की ह्या प्रदेशामध्ये चार्जिंगची काही कोणती चिंता नाही तर त्यांची गुंतवणूक घ्यायला ते प्रदेशाची निवड करतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहू इच्छितं. त्यामुळे चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्याला उत्तेजन देणं ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आपला दुसरा प्रश्न आहे की प्रसार आणि प्रचार. तर राज्य सरकारने तर हे धोरण जाहीर केलेलं आहे. त्यासाठी आम्ही अशा प्रसार माध्यमांच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. आपलीसारखी जी सामाजिक कार्य करणारी संस्था आहे अशा संस्थांनी सुद्धा ह्याच्यात सहभागी झालं पाहिजे. लोकांना एक धीर दिला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की चला आता इलेक्ट्रिक व्हेकलचं युग आलेलं आहे. बरोबर. आणि त्या काळाच्या दृष्टीने आपण ह्या नवीन बदलाचा स्वीकार केला पाहिजे. ह्याच्यासाठी
लोकमानस बदलण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था हे महत्वाची भूमिका निभावू शकतील. ते आपल्याला विनंती आहे आपण या दृष्टीने अधिक याच्यामध्ये सहकार्य आम्हाला द्यावं. खरंय. आणि याच्यामध्ये आपल्या आता जे आपण कार्यक्रम करतोय तसे कार्यक्रम देखील देसाई साहेब फार महत्वाचा रोल प्ले करू शकतात. इकडे छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, पण देसाई साहेब आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जनरल पॉलिसीबद्दल आपण बोललात, पण मॅन्युफॅक्चर स्पेसिफिक पॉलिसी काही धोरणं जी आहेत त्याची वैशिष्ट्य त्याच्याबद्दल आपल्याला आम्हाला अधिक बोलतं करायचं आहे. अगदी एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. आपण बघता एबीपी माझा आणि एबीपी माझावर अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण मंथन करतोय, ते म्हणजे ई वाहनं येणाऱ्या काळामध्ये क्रांती घडवणार का. सध्या ई वाहनांचा सगळा जो प्रवास जो आहे तो सुरू तर झालेला आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये चित्र नेमकं कसं असणार आहे. विविध मान्यवर आपल्यासोबत आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाईजी आपल्यासोबत आहेत. देसाई साहेब, मॅन्युफॅक्चरिंगच्या अँगलने तुमच्या पॉलिसीज मधली वैशिष्ट्य प्लीज आम्हाला तुम्ही सांगा. मी मगाशीच ग्राहकांच्या दृष्टीने काय याची प्रोत्साहन आहे ती सांगितली. आता जे मॅन्युफॅक्चरर आहेत, ई व्हेकल तयार करणारे, उत्पादन करणारे जे आहेत, त्यांची गुंतवणूक इकडे आली पाहिजे आणि ते सुद्धा आकर्षक वाटलं पाहिजे. यासाठी आम्ही काय केलंय की आपल्याकडे मेगा प्रोजेक्ट म्हणून एक दर्जा असतो आणि मेगा प्रोजेक्ट होण्यासाठी 250 कोटीची गुंतवणुकीची अट असते. बरोबर. पण खास इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ही अट आम्ही इतकी शिथिल केली आहे की 100 कोटी रुपयाची गुंतवणूक असेल आणि त्यातून जर 250 रोजगार निर्माण होणार असतील तर अशा उद्योगाला आम्ही मेगा प्रोजेक्टचा दर्जा देणार आहोत. हे पहिल्यांदा घडतंय आणि फक्त विजेवरच्या वाहनांना, इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत ही सवलत दिली जाते. त्यामुळे उत्पादक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता तयार होत आहेत आणि ह्याचा परिणाम आम्हाला दिसायला लागलाय. एक तर कसं आहे की टाटा, महिंद्र, बजाज आणि टॉर्क मोटर्स ह्यांची तर इलेक्ट्रिक व्हेकलचं उत्पादन आपल्या राज्यात सुरू केलेलंच आहे. पण त्याचबरोबर आता आणखी नवीन येत आहेत, जसे हे निवे मोटर्स आहेत, त्याचबरोबर कायनेटिक मोटर्स. ह्या कायनेटिक मोटर्सनी आता गेल्या आठवड्यापूर्वी मी जेव्हा दुबईला गेलो होतो आमच्या उद्योग विभागाच्या वतीने, त्या ठिकाणी काही आम्ही सामंजस्य करार केले. त्यात कायनेटिक मोटर्सनी 150 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात नगरजवळ सुपे येथे करण्यासाठी आमच्याबरोबर करार केला. अच्छा. तर आपल्या ह्या धोरणाला कसा प्रतिसाद मिळतोय चटकन हे लक्षात येतंय. त्यामुळे आपलं राज्याचं धोरण हे अत्यंत आकर्षक केलेलं आहे की जास्तीत जास्त उत्पादक इथे यावेत, त्यांना ग्राहकांना इथे आकर्षक अशा प्रकारची प्रोत्साहन असल्यामुळे इथे व्हेकल विकली जाणार आहेत. हे मोठं उत्पादकांसाठी मोठं आकर्षण आहे की त्यांनी निर्माण केलेला माल इथेच विकला जाणार आहे, याच राज्यात. इथेच मॅन्युफॅक्चर करा, इथेच विका. त्यामुळे ग्राहकांचं आकर्षणाचा यांनाच फायदा होणार, या मॅन्युफॅक्चररना. त्याखेरीज इथे संबंध आपल्याकडे, मी आपलं वैशिष्ट्य सांगतो राज्याचं, आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे. वाहन उद्योगामध्ये वर्षानुवर्ष काम केलेले कुशल कारागीर हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10 लाख विद्यार्थी दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात. याच्यात इंजिनिअरिंग मधले आहेत, ITI मधले आहेत आणि निरनिराळे कोर्सेस करणारे हे कुशल असे तरुण दरवर्षी उपलब्ध होतात. त्याखेरीज मगाशी ज्याचा मी उल्लेख केला, फाउंड्री उद्योग हा महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रगत अवस्थेत आहे. त्यामुळे त्याही उद्योगाचा पाठिंबा याला मिळेल. औरंगाबाद आणि पुणे परिसरामध्ये वाहन उद्योगांना सुटे भाग देणारे, ज्यांना व्हेंडर्स म्हटलं जातं, ह्या व्हेंडर्स एक मोठं जाळं आहे. म्हणजे एक टाटा उद्योग म्हटलं तर त्यांचे 400 व्हेंडर्स आहेत. बजाज म्हटलं तर बजाजचे 300हून अधिक व्हेंडर्स आहेत. प्रत्येक उद्योगांनी अशा व्हेंडर्सचं किंवा सुटे भाग निर्माण करणाऱ्या कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्सचं एक स्वतंत्र जाळं तयार केलेलं आहे. हे लोक म्हणजे एंटरप्रिनरशिपमध्ये, उद्योजकतेमध्ये अत्यंत प्रवीण आहेत, अनुभव आहे, कौशल्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळी ही पार्श्वभूमी या इलेक्ट्रिक व्हेकल क्रांतीसाठी महाराष्ट्राची भूमी ही क्रांतीभूमी ठरेल असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. देसाई साहेब, माझ्यासोबत निबे मोटर्सचे सर्वेसर्वा गणेश निबे आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. गणेशजी. सर, आपण हा मेगा प्रोजेक्टच्या माध्यमातून जे आमच्यासारख्या स्टार्टअपला जी काही संधी दिलेली आहे ही अत्यंत आमच्यासारख्याला खूप प्राऊड होणारा सब्जेक्ट आहे.
तर याच्यामध्ये पॉलिसी मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीमध्ये 2-3 एक आमचे सजेशन आहेत सर, की आपण ई व्ही व्हेकल जे प्लॅटफॉर्म बनवतोय, ई व्ही व्हेकल जे आपण आता डिलिव्हरी करणार आहोत, याच्यावर सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे तो म्हणजे कॉस्ट. जोपर्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार होणार नाही तोपर्यंत कस्टमर अट्रॅक्शन होणार नाही. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार होण्यासाठी जी काही व्हेंडर प्लॅनिंग्स आहे, आज आमचं पुण्यात सेटअप आहे आणि आम्ही जे आज एक्सपोर्ट करतो, आज फॉर एक्झाम्पल आमच्या सायकलची प्राईस इंडियामध्ये 32,000 रुपीज आहे, पण आउट ऑफ कंट्रीमध्ये 75,000 रुपीज आम्ही कॉस्टला सायकल सेल करतो. म्हणजे इथं जो प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी एक तर आम्हाला चॅलेंज आहे एज्युकेशन प्लॅटफॉर्म, अँड लिथियम पॉलिमर बॅटरी रिसायकलिंग हा जोपर्यंत हा सब्जेक्ट ॲड होणार नाही तर पुढच्या 5 वर्षानंतर मुद्दा परत येईल की पोल्युशन लिथियम पॉलिमर परत काम करायला पाहिजे. हा एक मुद्दा आम्हाला ॲड करून पॉलिसीमध्ये मिळावा ही आमची एक नंबर विनंती आहे. देसाई साहेब. हा नक्की. चांगल्या सूचना केलेल्या आहेत यांनी, नेवे मोटर्सनी, आणि त्या सूचनांवर आम्हाला नक्कीच विचार आणि कृती करावी लागेल. मी इथेच सांगू इच्छितो की आम्ही हे धोरण केलेलं आहे, परंतु ते असं अंतिम असं नाही. याच्यामध्ये आम्हाला काळाप्रमाणे आणि जशा गरजा होतील, जशा मागण्या येतील किंवा सूचना येतील, त्यातल्या जे योग्य सूचना आहेत त्यांचा विचार करून या धोरणामध्ये आम्ही त्यांचा समावेश करू. मी इथे नमूद करू इच्छितो की ह्यांनी जसं सुचवलंय की लिथियम पॉलिमर साठी, त्या बॅटरींसाठी धोरणामध्ये समावेश केला पाहिजे. आम्ही नक्की त्याचा विचार करू, म्हणजे करूच ते. त्यानंतर इतरही ज्या कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरच्या दृष्टीने काही प्रोत्साहनं वाढवायची असतील तर ती करावी लागतील, आणि त्यासाठी आमचं मन खुलं आहे. आणि राज्य शासन त्यासाठी नक्कीच उद्योजकांबरोबर चर्चा करून त्यांच्या काय अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्या, कारण हे सर्व केल्याशिवाय एकंदर एंड टू एंड सोल्युशन हे देता येणार नाही. आणि मग कुठेतरी अडथळा होऊन अडकून पडणं हे काही आपल्याला परवडणारं नाही. यामुळे धोरणामध्ये जे आवश्यक बदल आहे ते करायला आमची तयारी आहे. या साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या मी नमूद केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आमची कृती घडेल. खूप खूप धन्यवाद देसाई साहेब. खरं म्हणजे हा एक मंच होता, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे आपण पावलं टाकणार आहोत त्याचा, आणि संघटित प्रयत्न करूनच आपण पर्यावरणपूरक जे ते वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न करू शकू. तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत अनेक मंडळींच्या मनात, पण आपल्याला थोडंसं वेळेची मर्यादा आणि अनेक मंडळी, अनेक गेस्ट देखील जॉईन होत आहेत आपल्याला. आशिष कुमार सिंग आपल्यासोबत आहेत, अपर मुख्य सचिव, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. आणि हा सगळी पॉलिसी, सगळं धोरण डिझाईन करण्यामध्ये आशिषजींचा खूप महत्वाचा वाटा आहे. तर आशिष सर, तुमच्याकडनं आम्हाला पॉलिसीबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. आता माननीय उद्योग मंत्री महोदयांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि पॉलिसीमध्ये जे मेजर पॉइंट्स आहे ते सगळे माननीय उद्योग मंत्री महोदयांनी ऑलरेडी उल्लेखित केलेले आहे. मी फक्त हे सांगू इच्छितो की हे डिमांड साइड इन्सेंटिव्ह आणि सप्लाय साइड इन्सेंटिव्ह मिळून आज भारतात आपली पॉलिसी सर्वात पुरोगामी आहे असं आम्हाला वाटतंय, आणि वेगवेगळे माध्यमातून अशी सूचना आम्हाला मिळालेली आहे. यात जे काही आणखीन उद्दिष्टे आहे जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटशी संबंधित आहे, त्यापैकी 10% सगळे जे नवीन गाड्या रजिस्टर होणार आहे ते ई व्हेकल असावी असा आमचा एक उद्देश आहे. शिवाय जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आता त्याचा 25% इलेक्ट्रिफिकेशन व्हावं अशा या पॉलिसीचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि हे जर तुम्ही आकडेमध्ये याला जर तुम्ही नंबर्समध्ये परिवर्तित केलं तर 7,000 इलेक्ट्रिक बसेसची मागणी पुढचे 2 ते 3 वर्षात आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि ही मागणी असल्यामुळे मला असं वाटतंय की आपल्याकडे ह्याचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहे ते देखील जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करणार आहे. काही लोकांनी ऑलरेडी राज्य शासनाशी संपर्क साधलेला आहे. जसा माननीय उद्योग मंत्री महोदयांनी सांगितलं की आपली जी पॉलिसी आहे तो इलेक्ट्रिक व्हेकल उत्पादनासाठी D+ कॅटेगरीचा बेनिफिट आपण त्यांना देणार आहोत. शिवाय केंद्र शासनाने एक PLI स्कीम काढलेली आहे. आमचा प्रयत्न असा आहे की हे जे ॲडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरीज ज्याला आपण म्हणतो त्याचा उत्पादन, त्याच्यासाठी जे PLI आहे तो महाराष्ट्राला मिळावा आणि त्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये व्हावं. त्याचप्रमाणे जे इलेक्ट्रिक व्हेकल सप्लाय इक्विपमेंट आहे
त्याचाही उत्पादन महाराष्ट्रामध्ये व्हावा ह्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये केंद्र शासनाने त्यांचे जे PLI स्कीम काढलेली आहे, प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ह, त्यामध्ये जवळजवळ एक 40,000 कोटीचा त्यांनी बजेट करून ठेवलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं आहे की या पॉलिसीमुळे आम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. शिवाय रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन चार्जेस आणि आत्ता जर 31 डिसेंबरपर्यंत लोकांनी गाडी खरेदी केली तर त्याच्यासाठी अर्ली बर्ड डिस्काउंट हे देखील पॉलिसीमध्ये प्रस्तावित आहे. तसेच आपण स्क्रॅपिंगसाठी देखील इन्सेंटिव्स दिलेले आहे. म्हणजे लोकांनी जर त्यांची जुनी गाडी विकून, ICE इंजिनची गाडी, इंटरनल कंबशन इंजिनची गाडी विकून जर इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी केली तर त्याच्यासाठी स्क्रॅपेज बेनिफिट देखील त्यांना मिळणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राची पॉलिसीप्रमाणे जर सगळे इन्सेंटिव्ज आपण दिले तर आजसुद्धा 2 व्हीलर आणि 3 व्हीलर ICE व्हेकलपेक्षा जास्त प्रॉफिटेबल असणार आहे जर तुम्ही त्याची लाईफ सायकल कॉस्ट काढली तर. आशिष सर, अनेक प्रश्न खरं म्हणजे आपल्या शिवाय फेसबुक पेजवर चार्जिंग येतात. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देखील आपण इन्सेंटिव्ह. हा सर, कंटिन्यू करा प्लीज. हो. शिवाय हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देखील आपण इन्सेंटिव्स पॉलिसीमध्ये उल्लेखित केलेले आहे. केंद्र शासनाचे जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इन्सेंटिव्ज आहे आणि त्याच्यावरती राज्य शासनाचा इन्सेंटिव्ह मिळून जर आपण पाहिलं तर देशात सगळ्यात जास्त इन्सेंटिव्ह आता महाराष्ट्रामध्ये आपण देतो आहोत. आणि हा सगळे मिळून आम्हाला असं वाटतं आहे की ई-व्हेकल्सला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. शिवाय माननीय पंतप्रधान महोदयांनी आता COP26 ग्लासगोमध्ये असं अनाऊन्स केलेलं आहे की 2070 आपण नेट झिरोवरती पोहोचणार आहे. नेट झिरोवरती जर पोचायचं असेल तर 25% जे एमिशन्स ट्रान्सपोर्टमुळे होत आहे जगात आणि देशात तो कमी करणे आवश्यक आहे. आणि तो कमी करण्यासाठी 90% गाड्या इलेक्ट्रिकवरती येणे आवश्यक आहे. आपली जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो आहे. एक तर हायड्रोजन पॉवर्ड व्हेकल, म्हणजे लिथियम आयन बद्दल आता चर्चा होत होती. एक प्रश्नही आपल्याकडचे एक जे उत्पादक आहे त्यांनी मंत्री महोदयांना विचारलं होतं. तर त्यासाठी हायड्रोजनचा पर्याय जर पुढचे 7-8 वर्षात नक्कीच निर्माण होणार आहे. आणि तो निर्माण जर झाला, तो पर्याय जर आपल्या समोर आला तर मला असं वाटतंय की लिथियम आयनची देखील आवश्यकता आपल्याला इतकी काही राहणार नाही. आशिषजी, आपण काही लोकांचे सुद्धा प्रश्न घेत आहोत. फेसबुकवरून एक प्रश्न आलेला आहे अजय क्षीरसागर यांचा. ते विचारतायत की पेट्रोल आणि डिझेल लॉबीनी CNG पंप येऊन दिले नाहीत तर इलेक्ट्रिक पंपांचं काय होईल? कारण की हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की चार्जिंग स्टेशन्सच आत्तापर्यंत कुठे उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे. नाही, CNG, पेट्रोल आणि डिझेल हे तिन्ही एकच कंपनीमार्फत उत्पादन होणारे वस्तू आहे. म्हणजे पेट्रोलियम कंपनीज मार्फतच आपल्याला CNGची सप्लाय आणि तसेच डिझेल आणि पेट्रोलची सप्लाय सुद्धा होत आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण असं आव्हान दिलं की आता मुंबई आणि दिल्लीमध्ये सगळे गाड्या CNG व्हावी म्हणून, तेव्हापासून आपल्याकडे आता CNGचे देखील स्टेशन तयार झालेले आहे. फक्त ह्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये एक आपल्याकडे काय फायदा आहे की इलेक्ट्रिक पोल्स आणि इलेक्ट्रिक सप्लाय देशात आणि राज्यात जवळजवळ प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे एखादा काही पाडा असेल खूप दुर्गम भागात, नक्षलवादी क्षेत्रात वगैरे, जिथे हे कदाचित पोहोचलेले नाही, परंतु बाकी सगळीकडे पोहोचलेले आहे. आता 2 व्हीलर आणि 3 व्हीलरची चार्जिंग जर आपण पाहिला तर तो घरचा जे आपला हे असतो सॉकेट, त्यातून आपण चार्ज करू शकतो. फक्त 4 व्हीलर मध्ये अजूनही आपल्याला चार्जिंग स्टेशनची आवश्यकता आहे. आणि जसा जसा गाड्यांची संख्या वाढणार तसं तसं त्या कंपनी ज्या गाडी उत्पादन करणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये भाग घेणार आहे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी. आज केंद्र शासनाचे असे आदेश आहे की प्रत्येक पेट्रोलियम कंपनीनी त्यांचे पेट्रोल डिस्पेन्सिंग स्टेशन मध्ये चार्जिंग स्टेशन ची व्यवस्था करावी. आणि तो कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने आता देशात सुरू आहे. आणि हळूहळू आपल्याला कळेल, म्हणजे 1 ते 1.5 वर्षात आपल्याला जवळजवळ सगळे आपले जे रूट्स आहे ते इलेक्ट्रिफाय होतील. ऑटो एक्सपर्ट आपल्यासोबत आहे दिलीप देसाईजी, त्यांच्याकडे आपण जाऊया आता. दिलीप देसाई सर, आता आपण आशिष सिंग यांचं देखील म्हणणं ऐकलं, देसाई साहेब देखील आपल्यासोबत होते. एकूणातच महाराष्ट्राने ठरवलेलं धोरण आणि सामान्यांची असलेली गरज
एक ऑटो एक्सपर्ट म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? तुमच्याकडे देखील अनेक मंडळी याबद्दल क्वेरी घेऊन येत असतील, तर त्यांचे मुद्दे नेमके काय असतात? तुमचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ऑटो एक्सपर्ट म्हणून? सर्वात आधी मी महाराष्ट्र शासनाचं मनापासून अभिनंदन करीन की या इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्याच्याकडे ते संपूर्णरित्या कॉन्सन्ट्रेट करतायत. अतिशय स्तुत्य आहे. पण 2-4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. एक गोष्ट, चार्जिंग स्टेशनबद्दल देसाई साहेब बोलले की त्या इन्फ्रास्ट्रक्चरला महाराष्ट्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आहे, किंवा पेट्रोल पंपांना इन्स्ट्रक्शन दिल्या जातील की प्रत्येकाने चार्जिंग करता सुविधा ठेवावी. पण ह्याच्यात थोडीशी मी आणखीन ॲडिशन करू इच्छितो, ती अशी की तुम्ही साधारण कल्पना करा की आज इलेक्ट्रिक गाडी घेऊन 100-125 लोक पुण्याहून कोल्हापूरला गेली आणि पोचल्यानंतर त्यांना चार्जिंग करायचं आहे, तर असे किती पंप आहेत की जिथे ते जाऊन प्लग इन करतील आणि एकदा प्लग इन केल्यानंतर बूस्टर चार्ज द्यायला त्यांना निदान तासभर लागतो. ह्याचा अर्थ ते 200 लोक तासभर लाईनीत उभे राहू शकतील का? म्हणजे काय झालं की चार्जिंग जे स्टेशन आहे ते फक्त पंपावर सीमित राहून उपयोग नाही. तुम्हाला चार्जिंग पार्क्स तयार करावे लागतील की जिथे 50-100 वाहनं जर आली अर्ध्या तासामध्ये तर ती उभी करून प्लग इन होतील आणि तुम्ही त्यांना चार्ज करून देऊ शकता. आणि ते तासभर जेव्हा ती मंडळी तिथे घालवतील तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे सुद्धा, थोडक्यात म्हणजे हा एक जोडधंदा होऊ शकतो. चार्जिंग पार्क बरोबर ती आलेल्या लोकांची मरम्मत करायची किंवा त्यांची मुजात पुरशी करायची तुम्ही हे करू शकता. आणि दिस इज अन ॲडिशनल बिझनेस अँड रेव्हेन्यू अर्निंग फॉर द पब्लिक. आणि एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो की एकदा गाडी मी चार्जिंगला लावल्यानंतर गावात जाऊन जर माझी बाकीची जी काय कामं करायची असेल त्याच्याकरता तुमचं इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट जर मिळालं तर फार बरं होईल. कारण तेच वाहन घेऊन मी कोल्हापूर शहरामध्ये आत जाऊ शकत नाही, कारण ते चार्जिंगला लागलेलं आहे. याचा अर्थ तुमचं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हॅज टू बी सपोर्टेड बाय इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्ट विच विल अलाव मी टू गो इन टू द टाउन अँड डू ऑल माय वर्क. पण एक गोष्ट नक्की की हे स्तुत्य उपक्रम आहे. आणि एक गोष्ट इथे मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे की आज जी पेट्रोल गाडी मी 6 लाख रुपयामध्ये घेतो तशीच चालणारी किंवा त्याच्यापेक्षा चांगली चालणारी इलेक्ट्रिक गाडी घ्यायला मला जर 11-12 लाख रुपये लागणार असतील तर ती माझी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट झाली. ती कशी परत येणार आहे आणि ते सेट ऑफ होतं की नाही या सगळ्याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे काय झालं की इलेक्ट्रिक गाडी मला मिळताना साधारण पेट्रोल गाडीच्या किमतीत मिळाली तर खूप बरं होईल. म्हणजे बॅटऱ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्थित करून त्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवून ती मला वेळेवर जर उपलब्ध करून म्हणजे करेक्ट किमतीत उपलब्ध करून दिली तर गाडीसुद्धा मला वाजवी किमतीमध्ये मिळेल. त्या सर्वाचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्र सरकार याचा नक्कीच विचार करेल. कारण असं दिसतंय की फार सिरियसली ते लोक या गोष्टीचा विचार करत आहेत. परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि एक गोष्ट माझ्या अशी डोक्यात आली की बॅटरी लाईफ संपल्यानंतर जेव्हा तुम्ही बॅटरी डिस्पोजल कराल ते डिस्पोजल करताना एन्व्हायरमेंटचा व्ह्यू लक्षात घेतलाय का? ते तुम्ही कसं डिस्पोज ऑफ करणार? नक्कीच त्याबद्दल सुद्धा आपण खरं तर देसाई सर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा आपल्या सोबत काही वेळाने असणार आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. आपल्यासोबत निखिल देशपांडे आहेत टाटा मोटर्सचे. निखिल सर, माझा थेट प्रश्न असाच आहे तुम्हाला की टाटाच्या गाड्या सर्वसामान्य माणसाच्या किमतीमध्ये, सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा किमतीमध्ये केव्हा मिळतील आम्हाला इलेक्ट्रिक वाहनं? सध्या जर आपला ट्रेंड बघितला आपण तर साधारणतः इलेक्ट्रिक गाडी ही त्याचा जो आईस काउंटर पार्ट आहे म्हणजे त्याच्याशी कम्पेअर्ड जो काही डिझेल ऑटोमॅटिक आहे त्याच्या साधारणतः 20 ते 30% एवढ्या फरकाने ती जास्त असते. दिवसेंदिवस आता आपल्याकडे बॅटरीच्या किमती ऑलमोस्ट 60% पर ॲनम या रेटनी बॅटरी प्राइसेस पण कमी होत चाललेल्या आहेत. सो हळूहळू ही जी गॅप आता दिसते आहे 20 ते 30% ती पण भरून निघेल. आणि जर तुम्ही असा विचार केला की रनिंग कॉस्ट आणि टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप, तर रनिंग कॉस्टमध्ये तर ऑलरेडी इलेक्ट्रिक गाड्या डिझेल गाडीच्या पेक्षा ऑलमोस्ट 60 ते 70% स्वस्त ऑलरेडी आहेत. आणि टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप म्हणजे ज्याच्यामध्ये बाकीची तुमची इन्व्हेस्टमेंट पण येते
ती पण भरून काढण्यासाठी साधारणतः ठीक तुमचं जर एक कन्सिस्टंट रनिंग असेल नक्कीच तर 3 ते 4 वर्षामध्ये ते भरून निघू शकतं. बरोबर. आपण आता पुन्हा एकदा आशिष सरांकडे जाणार आहोत. इकडे देखील मान्यवर आहेत, त्यांनाही आशिष सरांना प्रश्न विचारायचे आहेत. पण आपल्या फेसबुक पेजवर प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडतोय, त्यातले निवडक 1-2 प्रश्न मी विचारतो. आशिष स्वामी आपल्यासोबत आहेत, प्रश्न विचारतायत की आशिष सर, चार्जिंग पॉईंट जर स्वतःला टाकायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, बिझनेसमध्ये त्यासाठी कसं उतरता येईल, सरकार काय पावलं उचलतंय थोडक्यात? आपण आता जे पॉलिसी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगला मॅन्डेटरी आहे की त्यांनी चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी परवानगी द्यावी. प्रत्येक सोसायटीला हा मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. तसेच जे आपले पार्किंग लॉट्स आहे तिकडे देखील हे लावण्यासाठी आपण डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स मध्ये शहरांचे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स मध्ये चेंज केलेले आहे की तिकडे पार्किंग लॉट्स मध्ये देखील चार्जिंग स्टेशन लावण्याची हे देण्यात यावी म्हणून परवानगी. आता हे दोन्हीकडे जर झालं तर घरी आपण चार्ज करू शकतो, त्याचप्रमाणे बाहेर गेलो तर जिथे पार्किंग लॉट आहे, रितसर पार्किंग लॉट जे अप्रूव्ड पार्किंग लॉट्स आहेत तिकडे आपण ह्याची संधी देतो आहे. आणि शिवाय केंद्र शासनाने पेट्रोलियम कंपनीजला सूचना ऑलरेडी दिलेली आहे आणि त्यांचं काम चालू आहे फास्ट चार्जिंग गन्स लावण्यासाठी. तर मला असं वाटतंय की आता हा चार्जिंगचाही जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा जे विषय आहे तो देखील पुढचे 6 ते 8 महिन्यात तुम्हाला खूप मोठा फरक त्याच्यामध्ये दिसणार आहे. बर, अजून एक प्रश्न आलेला आहे सर भरत यांचा की स्कूल बससाठी तुम्ही काय वेगळा विचार केलाय का? स्कूल बससाठी सबसिडी किंवा अशा काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतात का? आता जे सबसिडी आपण अनाऊन्स केलेली आहे त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि त्यात स्कूल बसचा देखील समावेश आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्टला आपण ऑलरेडी सबसिडी प्रोव्हाइड केलेली आहे. बर, दारियाजी माझ्यासोबत आहेत, ते प्रश्न विचारतात. दारियाजी सर नमस्कार. सर आपली ही पॉलिसी सांगते की आपली जी आता जी सबसिडी आहे ती 31 डिसेंबर पर्यंतच आहे आणि पहिल्या 1 लाख वाहनांसाठीच आहे अशी. तर त्या संदर्भात आपण काय स्पष्टता द्याल की 31 डिसेंबर नंतर ही वाढणार आहे की फक्त 31 डिसेंबर पर्यंतच ज्यांचं बुकिंग असेल त्यांना ही सबसिडी मिळणार आहे? एक. आणि दुसरं 30 किलोवॅट पर्यंतच्याच ज्या गाड्या आहेत 31 डिसेंबर पर्यंत अर्ली बर्ड डिस्काउंट आहे. दुसरा प्रश्न सर, 30 डिसेंबर पर्यंत आपण जे म्हणताय की आहे त्याच्यामध्ये 30 किलोवॅटच्या ज्या गाड्या आहेत त्यांनाच आपल्याकडून देणारी थेट जी सबसिडी आहे ती मिळते. 30 किलोवॅटच्या पेक्षा जास्त कॅपॅसिटी असणाऱ्या गाड्यांना ती मिळत नाहीये. तर त्या संदर्भात काही धोरणात्मक बदल होणार आहेत का की मोठ्या ज्या गाड्या आहेत 40 किलोवॅटच्या किंवा त्यापेक्षा जास्त त्यांना काही नवीन सुविधा मिळणार आहेत का इन्सेंटिव्हच्या? आता 31 डिसेंबर पर्यंतची जी सुविधा आहे ते अर्ली बर्ड डिस्काउंट म्हणून आपण दिलेली आहे आणि तो एक ॲडिशनल सबसिडी आहे. म्हणजे जर तुम्ही आता घेतली ती सबसिडी तर तुम्हाला ॲडिशनल 5,000 रुपये प्रति किलोवॅट आवर मिळणार आहे. परंतु त्यानंतर देखील ही सबसिडी बाकी सबसिडी सगळे चालूच राहणार आहे. म्हणजे रोड टॅक्सच्या एक्झेम्पशन, रजिस्ट्रेशन टॅक्सचं एक्झेम्पशन, प्रत्येक किलोवॅट वरती 5,000 रुपयाच्या ची सबसिडी हे चालूच राहणार आहे. परंतु जर तुम्ही 31 डिसेंबरच्या अगोदर बुकिंग केली तर तुम्हाला 5,000 रुपये ॲडिशनल प्रति किलोवॅट आवर बॅटरी साईज प्रमाणे पैसे सबसिडी भेटणार आहे. सर आणि एक दुसरा प्रश्न आपल्याला असा होता की इलेक्ट्रिसिटीमध्ये जसं मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये अडानी इलेक्ट्रिसिटी असेल ते ज्या पद्धतीनं सबसिडाईज रेटमध्ये आपल्याला MSEBचे रेट लावतात किंवा ग्रीन मीटर लावून देतात तसा इतर भागात म्हणजे महाराष्ट्रातील MSEB तर्फे कुठलाही ग्रीन मीटर लावून दिला जात नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे आपल्या पॉलिसीमध्ये इंडिव्हिज्युअल वापर करणाऱ्याला ग्रीन मीटर मिळणार नाही. तर आमचं असं म्हणणं होतं की ही जी आपल्या पॉलिसीमधली एक म्हणजे सुधारणा करण्यासारखी आहे की इंडिव्हिज्युअल जरी असेल त्याला ही सुविधा मिळेल आणि जो कमर्शियल असेल त्यालाच मिळेल, इंडिव्हिज्युअलला मिळणार नाही. तर ह्या संदर्भात आपण काय स्पष्टता द्याल सर? नाही, MERCनी त्यांना ऑलरेडी सूचना दिलेली आहे की इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जे काही वीज लागणार आहे त्याचे त्यांनी ठराविक दर ठरवलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त MSEDCL चार्ज करू शकणार नाही आणि अडाणी चार्ज करू शकणार नाही आणि तो रेट ऑलरेडी MERCनी ठरवलेला आहे. आणि तो इंडिव्हिज्युअलसाठी पण आहे आणि कमर्शियलसाठी पण आहे. पण ते मीटर सर आपल्या MSEB मार्फत महाराष्ट्र वितरण मंडळामार्फत दिले जात नाहीयेत. त्यांचं म्हणणं आहे की तशी पॉलिसीमध्ये आम्हाला नसल्यामुळे ते फक्त कमर्शियलसाठीच ज्याला आपण ग्रीन मीटर म्हणतो ते दिले जातील. तर कृपया त्या संदर्भात स्पष्टता असेल.
नाही, मला असं वाटतंय की म्हणजे माझ्याकडे त्यांनी तसं कधी हे सांगितलेलं नाही आणि तुम्ही पहिल्यांदाच मला हे सांगताय की असा काहीतरी विषय आहे. कारण खूप लोकांनी आता 2 व्हीलर घेतलेले आहे, 3 व्हीलर घेतलेले आहे आणि सगळ्यांना तो ग्रीन मीटर मिळालेला आहे. 2 व्हीलर घेणारा माणूस तो कमर्शियल होऊ शकत नाही. तर तरी देखील मी एकदा MSEDCLशी चर्चा करतो की कारण तुमचा विषय मला अजूनही समजत नाही की का ते तुम्हाला वेगळा मीटर देत नाहीये. कारण तो मीटर फक्त चार्जिंग स्टेशनसाठीच आपण देणार आहोत. बर, ठीक आहे. आणखी अनेक मुद्दे आहेत आपल्यासोबत, खरं म्हणजे अनेक एक्सपर्ट्स आहेत आपल्यासोबत, आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस बरोबरच अफोर्डेबल प्राइसिंग लोकांसाठी, जनसामान्यांसाठी हे देखील महत्त्वाचं आहे. तरच आणखी ई व्हेकल जे आहेत ते पुढे येऊ शकतात. मान्यवर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक. आशिष सर देखील आपल्यासोबत असणार आहेत ब्रेक नंतर. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा ABP. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.